आताचा जो प्रकार आहे तो देखील फार फार महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये बघा बरं की आपल्याला सेंटेन्सचा आता अभ्यास करायचा आहे. सरळ सरळ सेंटेन्सचे प्रकार अभ्यासायचे आहेत. त्यामध्ये किती प्रकारे पडू शकतात? जसं मराठीमध्ये वाक्याचे प्रकार पडतायत, क्रियापदाच्या अर्थावरून पडणारे, रूपावरून पडणारे, विधानावरून पडणारे, तसे यांच्याकडे देखील होतंय. बघा सेंटेन्स आणि सेंटेन्समध्ये सुद्धा तुम्ही विभाजन करू शकता. किती प्रकारे विभाजन करता येईल? पहिलं त्यामध्ये सगळ्यात पहिले आलं बघा काइंड्स. त्याच्यानंतर तुम्ही अभ्यास करणार आहात मूड्सचा आणि पुढे अभ्यास करणार आहात टाईप्सचा. हे 3 अभ्यास आपल्याला करायचे सेंटेन्सचे. अत्यंत महत्त्वाचं आहे हे. काइंड्स ऑफ सेंटेन्स म्हटलं की 4च काइंड्स ऑफ सेंटेन्स आहेत आपल्याकडं. त्यातलंही बघा बरं पहिलं नंबरचं आहे ते म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स, विधानार्थी वाक्य. आणि हे सुद्धा अफर्मेटिव्ह निगेटिव्ह असू शकते. होकारार्थीमध्ये नकारार्थीमध्ये दोन्ही पद्धतीमध्ये तुम्हाला आढळू शकते. बघा बरं यात अफर्मेटिव्हमध्ये तुम्ही रचना घेतली तर सब्जेक्ट, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब, त्यातली रचना लक्षात ठेवायचा फुल स्टॉप. अत्यंत महत्त्वाचा फुल स्टॉप. सब्जेक्ट आवश्यक आहे, वर्ब आवश्यक आहे. नेगेशनमध्ये काय होईल? निगेटिव्हमध्ये सब्जेक्ट तुम्ही हेल्पिंग वर्ब घेताय, नॉट घेताय, मेन वर्ब घेताय, फुल स्टॉप. ही त्यांची रचना आहे बेसिक. एक दुसरं जे आलेलं आहे त्याच्यामध्ये ते म्हणजे इंटरागेटिव्ह सेंटेन्स. या इंटरागेटिव्ह सेंटेन्समध्ये म्हणजे प्रश्नार्थी वाक्य त्यांच्यामध्ये सरळ. मग प्रश्नार्थी वाक्यामध्ये सुद्धा अफर्मेटिव्ह निगेटिव्ह दोन्ही टाईपमध्ये तुम्हाला सापडती नसते. त्यातलाही एक जर घेतलं तर ते म्हणजे येस नो टाईप क्वेश्चन. यालाच तुम्ही वर्बल क्वेश्चन आणि यालाच तुम्ही चॉईस क्वेश्चन म्हणताय. लक्षात ठेवा. याच्यामध्ये सुरुवात जर पाहिली, रचना जर पाहिली तर याच्यामध्ये सुरुवातीला हेल्पिंग वर्ब येईन, हेल्पिंग वर्बच्या नंतर येईन सब्जेक्ट, सब्जेक्टच्या नंतर इथं मेन वर्ब आणि क्वेश्चन मार्क. ही महत्त्वाची रचना आहे यांच्याकडे बेसिक. काय काय रचना येत आहेत ते महत्त्वाचे आहे. लक्षात ठेवा. सब्जेक्टच्या आधी कोण याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब. दुसरं जे आलेलं आहे ते म्हणजे त्याच्यामध्ये सरळ सरळ ते इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन्स असतात. त्याच्यातून काही ना काही तुम्हाला माहिती मिळेल. झालं बघा त्याच्यामध्ये WH टाईप क्वेश्चन्स त्याला म्हटलेलं तुम्ही इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन्स किंवा त्यांना WH टाईप म्हणतो आपण. त्याच्यात काही ना काही तुम्हाला माहिती मिळेल. काही नाही WH वर्ड त्याच्या ठिकाणी वापरा. WH इंटरागेटिव्ह वर्ड, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट, मेन वर्ब, क्वेश्चन मार्क. ही बेसिक रचना यांच्याकडे होकारार्थी नकारार्थी दोन्ही पद्धतीमध्ये असू शकतात. ते तिसरी जी रचना आलेली आहे यांच्याकडे बघा बी नंतर सी, इम्परेटिव्ह सेंटेन्स, आज्ञार्थी वाक्य. हे झालंय आज्ञार्थी वाक्य. याच्यातून तुम्हाला ऑर्डर, रिक्वेस्ट, ॲडवाइस, ते व्हॉइसमध्ये सुद्धा शिकलो तर बघा असे शब्द आपल्या कानावर पडले असतीलच तुमच्या. झालं. सजेशन असेल, परमिशन असेल, त्याच्यामध्ये थ्रेट असेल, वॉर्निंग असेल. झालं बघा इम्परेटिव्ह सेंटेन्स. इम्परेटिव्ह सेंटेन्समध्ये पण होकारार्थी नकारार्थी दोन्ही पद्धतीची रचना आपण पाहिलेल्या आहेतच. बघा कोणते कोणते रचना त्याच्यामध्ये येऊ शकतात. एक स्टार्टिंगलाच मेन वर्ब असते फुल स्टॉप. एक किंवा अशी रचनाने आली तर नकारार्थीमध्ये बघा डोंट प्लस परत हे मेन वर्ब येईल फुल स्टॉप. जर जपून. तिसरी रचना यांच्याकडे लेटची. बघा बरं हे लेट अस प्लस मेन वर्ब फुल स्टॉप. झालं. लेटच्या रचना यांच्यामध्ये आल्या. मग लेट मीची रचना येईल त्यांच्याकडं जी असेल ती लेट मी, लेट हिम, लेट देम जे काही असतील ते. थोडक्यामध्ये लेटची रचना यांच्याकडं येत राहील फुल स्टॉप. ही झाली कोणाची? इम्परेटिव्ह सेंटेन्सच्या रचना आहेत. एक एक बघा. आणि डी शेवटचं जे आलेलं आहे त्यांच्याकडे ABCD चौथं जे आलेलं आहे ते म्हणजे एक्सक्लामेटरी सेंटेन्स. याला आत्ताच आपण पाहिलंय. एक्सक्लामेटरी सेंटेन्स याच्याकडे एक्सक्लामेशन मार्क असणारे, याच्याकडे क्वेश्चन मार्क असणारे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये एक्सक्लामेटरीमध्ये सुद्धा भिन्न भिन्न प्रकारच्या आपण रचना पाहिल्यात. त्यातही तुम्ही बघा बरं हाऊ, त्याच्यानंतर इथं विशेषण झालं, नंतर तुम्ही कर्ता, क्रियापद अशा प्रकारच्या रचना पाहिलेल्या आहेत एक्सक्लामेशनमध्ये. दुसरं त्याने आलं तर मग तुम्ही वॉटची रचना पाहिली बघा. वॉट अ किंवा ॲन असू शकते. झालं. विशेषण हेही ऑप्शनल जर असलं तर तिथं नाम येईल, कर्ता येईल, क्रियापद येईल. यांच्यामध्ये क्रम मागं पुढं होऊ शकतो. कर्ता क्रियापदाचा क्रियापदादी कर्ता
नंतर अशा सुद्धा रचना यांच्याकडे सापडल्यात. आणि इतकंच नाही तर तिसरी आम्ही इंटरजेक्शन सुद्धा पाहिले. एखादं इंटरजेक्शन वापरून पुढे सेंटेन्स चालूच राहील. हे इथपर्यंत आपण आलं. यांचा वापर आपल्याला पुढे डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीचमध्ये सुद्धा, डिरेक्ट स्पीचमध्ये हे तुम्हाला दिसतीलच. चिन्हासहितच त्याचा इंडायरेक्ट स्पीच करताना सुद्धा आपल्याला मदत होईलच. मग यातलं काही आपण उदाहरणांचा अभ्यास करूया की खरंच हे ओळखणे सोपे आहेत का. कारण परीक्षेमध्ये चिन्ह येत नाहीत त्यांना. चिन्हासहित दिले तर कोणीही ओळखतील. झालं. समजा मी इथे दिलं बघ बरं, ही इज अ गुड बॉय, फुल स्टॉप. असं दिलं तर कोणीही 100 पोरे ओळखणते की हे कोणीही असर्टिव्ह सेंटेन्स आहे. त्यात काही वादच नाही. त्याने जर चिन्ह नाही दिले तर मग ओळखणं खरंच इतके सोपे ते येणारच नाही रे. मग त्यांनी असं दिलं बघा, डोंट वेस्ट युअर टाइम, डोंट यू नो हर. बघा आता मी चिन्हच दिली नाही, तुम्ही त्याच्यातून ओळखून राहायचं आहे. What alertness he showed, how far it is, बघा कसे कन्फ्युजन त्याच्यामध्ये देणं चालू आहे. आम्ही घेतले बघा, व्हॉट डू यू वॉन्ट. चिन्ह दिलेलेच नाही आहेत. आता तुम्ही ओळखा. झालं. खास करून हे पंक्च्युएशनसाठी जेव्हा येतील ना तेव्हा खरी मजा असते यांची. झालं ना. त्याला हे ना ओळखणं खरंच अवघड असते. ती ओळखता आली पाहिजे. बघा बरं, ही इज हे तर कोणी ओळखतं, हे असर्टिव्ह मोडवर आहे. चला, एक तुम्ही काय घेतलं त्यामध्ये फुल स्टॉप असल्या कारणाने हे काय झालं, असर्टिव्ह. आता इथंही डोंट आहे, इथंही डोंट आहे. मग ओळखायचं कसं सर आम्ही यांच्यामध्ये की कोणतं आहे. तर बघा बरं, या डोंटच्या नंतर परत मेन वर्ब आलेलं आहे. आले का. डोंटच्या नंतर परत मेन, म्हणजे याचा अर्थ हेल्पिंग वर्बच्या नंतर सब्जेक्ट पाहिजे होता. झालं. पण इथं बघा डोंटच्या नंतर काय आलं, मेन वर्ब. याचा अर्थ हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे. हे कोणतं झालं याच्यातलं, IMP म्हणजे इम्पॉर्टंट नाही, इम्परेटिव्ह सेंटेन्स. एक. मग हा म्हणून मग कोण आहे बघ बरं, डोंट हेल्पिंग वर्ब आहे. याच्यानंतर सब्जेक्ट आलंय, पुन्हा वर्ब आलेलं आहे. ही रचना कोणाची आहे, इंटरॉगेटिव्हची आहे. मी चिन्ह दिलेलं नाहीये ओळखासाठी. व्हॉट अलर्टनेस ही शोड, आणि इथं पण व्हॉट डू यू वॉन्ट. काय फरक आहे दोघांमध्ये बघा. व्हॉटच्या नंतर इथे आलेलं आहे नाऊन. झाले. म्हणजे याच्याहून हे काय आलं की, आणि पुन्हा जर वाटतं की हे तुम्हाला इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स आहे, पण इथं बघ बरं ही शोड आहे, डीड ही शो नाही आहे ना. हेल्पिंग वर्ब आधी पाहिजे होतं, मग कोणाच्या, सब्जेक्टच्या. याचा अर्थ हे याच्यातलं कोणतं आहे, एक्सक्लामेटरी सेंटेन्स आहे. मग हे व्हॉट डू यू वॉन्ट बघा बरं, हे हेल्पिंग वर्ब, हे सब्जेक्ट आहे, हे मेन वर्ब आहे. याचा अर्थ हे कोणतं झालं याच्यातलं, इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. आता 2 बाकी आहेत, 5वं आणि 6वं आहे की नाही मज्जा. हाऊ फार, पण काय झालं, इट इज सब्जेक्टच्या नंतर वर्ब आहे. याचा अर्थ हे नमुना कोण आहे, एक्सक्लामेटरी आहे. आणि तो वर्ब आधी आहे, सब्जेक्ट नंतर आहे. याचा अर्थ हा कोण झाला याच्यातला, इंटरॉगेटिव्ह. बघा रचनांवरून ओळखा शिकायला लागेल आम्हाला काइंड्स ऑफ सेंटेन्स. एवढं स्क्रीनशॉट घ्या काढून, मग लगेच आपण मूड्सकडं आणि नंतर पुढं टाईप्सकडं. काइंड्स 4 प्रकारचे पाहिलेत आपण. बघा बरं, त्यांची नावं फक्त इथे लिहून घेऊ. सगळ्यात पहिले घेतलं होतं आपण असर्टिव्ह सेंटेन्स, नंबर 1. नंबर B त्याच्यात घेतलं इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स. नंबर C imperative sentence. Number 4 exclamatory sentence. मूड्समध्ये काय राहणार आहेत बघा बरं, काय काय येतं. यांच्याकडे आपल्याला 3च मूडचा अभ्यास करायचा आहे. पहिल्याचं नाव आहे बघा इंडिकेटिव्ह मूड, इंडिकेटिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह मूड.
दुसरा जो अभ्यासाचा आहे तो म्हणजे आम्हाला इम्परेटिव्ह मूड. लक्षात ठेवा, हे इम्परेटिव्ह सेंटेन्स नाही, इम्परेटिव्ह मूड असणार आहे. म्हणजे थोडक्यामध्ये यामध्ये जे काही फायनाईट वर्ब असणार ते फायनाईट वर्बचा तुम्ही कसा कसा उपयोग करता त्याच्यावरच राहील यांचे अर्थ. आणि तिसरा जो आलेला आहे त्याच्यामध्ये इम्परेटिव्ह नंतर तो म्हणजे सब्जेक्टिव्ह मूड. मराठीमध्ये नाही का आपल्याकडे बघा स्वार्थी वाक्य, त्याच्यानंतर आपल्याकडे आज्ञार्थी आहे, विद्यार्थ आहे आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे संकेतार्थ वाक्य. हे संकेतार्थी वाक्य झालेले आहेत, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला आज्ञार्थी विद्यार्थ दोन्ही एकत्र तुम्हाला मिळवता येईल. इंडिकेटिव्हमध्ये फक्त तुमची स्वार्थीच राहणार आहे, दुसरे कोणी राहणार नाहीत यांच्यामध्ये मूड्समध्ये. टाईप्सचं जर पुन्हा तुम्ही फक्त यांची नावच पाहून घेऊ टाईप्समध्ये, दुसरं काही नाही आहे. टाईप्समध्ये सगळ्यात पहिले आता हे क्लॉजवर आधारित आहे, म्हणजे विधानावर आधारित असणारे प्रकार आहेत. म्हणजे त्याच्यात सब्जेक्ट किती आहे, वर्ब किती, त्याच्यावर हा खेळ चालणार आहे. सगळ्यात पहिलं नाव राहील ते म्हणजे सिम्पल सेंटेन्स, म्हणजे यांच्याकडे एकच सब्जेक्ट आहे, एकच वर्ब आहे, लक्षात ठेवायचं. पुढचा जो आलेला आहे तो म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स, ज्याला आपण मिश्र वाक्य म्हणतो. यांच्यामध्ये एक प्रधान वाक्य असतं, एक गौण वाक्य असते. हे सुद्धा पुढे अभ्यासणारच आहोत. मेन क्लॉज असते आणि पुढे सबऑर्डिनेट क्लॉज असते, लक्षात ठेवायचं. सबऑर्डिनेट क्लॉज ज्याला आपण गौण वाक्य म्हणतो. म्हणजे हे जे मेन क्लॉज राहील याच्याकडे सब्जेक्ट राहील, याच्याकडे वर्ब राहील, हे राहील याच्याकडे सब्जेक्ट राहील, याच्याकडे वर्ब राहील, ते जोडले जातील कंजंक्शननं. तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे कंपाऊंड सेंटेन्स. आणि ह्या कंपाऊंड सेंटेन्समध्ये बघा बरं की दोन्हीच्या दोन्हीही मेन क्लॉज, म्हणजे दोन डिफरंट सेंटेन्सेस त्याच्यामध्ये जोडले जातील. बघा इकडंही मेन क्लॉज राहील आणि इकडेही मेन क्लॉज, ज्याला तुम्ही प्रिन्सिपल क्लॉज म्हणता. म्हणजे यांच्याकडेही सब्जेक्ट आहे, यांच्याकडेही वर्ब आहे, यांच्याकडेही सब्जेक्ट आहे, यांच्याकडेही वर्ब आहे, तसं पद्धत राहील. तिसरा प्रकार यांचं दोघांचं मिश्रण होऊन कॉम्प्लेक्स कंपाऊंड देखील तयार होतो, ते देखील आपण पाहूच. पण अद्याप आता काय पाहतो आपण त्याच्यामध्ये मूड्समध्ये पाहूया. मूड्स कशावर म्हणणार. मूडची जर व्याख्या घेतली तर अ मूड डिनोट्स द मॅनर ऑर वे ऑफ युझिंग अ फायनाईट वर्ब इन अ सेंटेन्स. अ मूड इज किंवा द डिनोट्स. बघा अ मूड डिनोट्स दर्शवते, डिनोट्स द मॅनर or way of using a finite verb in a sentence. वाक्यात तुम्ही काळ असणाऱ्या क्रियापदाला नेमकी कसं वापरता, त्याचे पण कोणते कोणते अर्थ असणारे तुम्ही वाक्य तयार करता, त्यावर त्याचा मूड डिपेंड असतो. मग त्यातलं सगळ्यात पहिलं पाहायचं आम्हाला इंडिकेटिव्ह मूड. इंडिकेटिव्ह म्हणजेच त्याला आपण विधानार्थी वाक्य सरळ सरळ म्हणतो. बघा बरं, सगळ्यात पहिले इंडिकेटिव्ह मूड, यालाच आपण डिक्लेरेटिव्ह. विधान त्याच्यामध्ये असते. म्हणजे त्यात कोणाकोणाचा समावेश होऊ शकतो. बघा यात स्टेटमेंट जे काही तुम्ही विधान करता ते, त्याच्यानंतर क्वेश्चन्स, इंट्रोगेशन्स ज्याला म्हणतो आपण, क्वेश्चन्स, त्यातून बाकी कोणतेही भाव व्यक्त व्हायला नकोत. बघा स्टेटमेंट्स, क्वेश्चन्स, त्याच्यानंतर कंडिशनल सेंटेन्स. कंडिशनल सेंटेन्स याच्यामध्ये तुम्ही जनरल ट्रूथ दाखवणारे असू शकतात, प्रोबॅबल कंडिशनवाले असू शकतात, ते घेऊ शकतात. प्रोबॅबल कंडिशनवाले जास्त तुम्ही वापरा कंडिशनल सेंटेन्समध्ये. यांचा समावेश होतो, हे यांच्याकडं आलेलं आहे. बघूया साधे साधे उदाहरणं. आय गो टू स्कूल. बघा याच्यातून तुम्हाला प्रेझेंट टेन्सचा बोध होतोय सरळ सरळ. आय गो टू स्कूल. ही डज नॉट हेल्प मी, तुम्हाला मदत करत नाही. ही
डज नॉट हेल्प मी. तिसरे तुम्हाला घेता येईल आणखीन स्टेटमेंटमध्ये बघा, इट इज गुड दॅट यू आर हिअर. इट इज गुड दॅट यू आर हिअर. तू येथे आहेस, किती चांगला आहेस. एखाद्या क्वेश्चनमध्ये सुद्धा घेऊ शकता तुम्ही. बघा बरं, मी इथे घेतलंय व्हॉट डू यू वॉन्ट. इथं तुम्हाला क्वेश्चन विचारला दिसतोय, इन्फॉर्मेटिव्ह त्याच्यामध्ये आलेले आहेत. हे इंडिकेटिव्ह मूडमध्येच आहेत. झालं. मी इथे घेतलंय इफ इट रेन्स द मॅच विल बी कॅन्सल्ड. बघा, प्रोबेबल कंडिशन आलेली इफ कंडिशनमध्ये, यांच्यामध्ये आलेलं. हे झालं इंडिकेटिव्ह मूडमध्ये, डिक्लेरेटिव्ह मूडमध्ये. सरळ सरळ म्हणजे याचा अर्थ हे असरेटिव्ह, इंट्रॅगेटिव्ह हे कुठे गेले तुमचे इंडिकेटिव्हमध्ये. इम्परेटिव्ह आला इम्परेटिव्हमध्येच राहील. झाले काही एक्सक्लामेटरीवाले कुठं कुठे दिसत आहेत तुम्हाला, सब्जेक्टिव्हमध्ये दिसतात का बरं. तसं विभाजन तुम्हाला करणं सोपे जाईल, काही प्रॉब्लेम नाही. दुसरं पाहूया आपण, तो म्हणजे इम्परेटिव्ह मूड. इम्परेटिव्हमध्येच काय येईल त्याच्यामध्ये, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य त्या तुम्ही वापरू शकता. बघा काय काय त्याच्यामध्ये भाव व्यक्त होईल. यात तुम्ही कमांड, थ्रेट, वॉर्निंग, रिक्वेस्ट, एक्झॉर्टेशन, ज्याला आपण आग्रह म्हणतो, विनवणी म्हणतो, एक्झॉर्टेशन त्याच्यामध्ये सुद्धा येऊ शकते. रिक्वेस्ट आहे, एक्झॉर्टेशन आहे, ऑर्डर आहे, कमांड आलं त्याच्यामध्ये, ॲडवाइस त्याचाही बोध होईल. सजेशन, काहीतरी सुचवायचं असेल तर तुम्ही देऊ शकता. सपोजिशन त्याचाही वापर याच्यात होऊ शकतो. परमिशन, असे किती जणांचा याच्यात वापर होऊ शकतो. तो त्याच्यातून अर्थ निघाला पाहिजे सेंटेन्समध्ये. बघा, इम्परेटिव्ह सेंटेन्स वापरले तरी लक्षात येईल तुमच्या. अवॉइड स्मोकिंग, धूम्रपान टाळा. झालं त्यांच्यामध्ये. दुसरं दिलेलं आहे बघा, प्लीज हेल्प मी. इम्परेटिव्हमध्येच आहेत हे. शेवटी याच्यामध्ये सब्जेक्ट अवेलेबल नाही, पण फायनाईट वर्ब त्याच्यामध्ये दिलेला आहे. बघा, ट्राय टू डू बेटर. एखाद्याला सल्ला देणे, अमुक टमुक चांगली गोष्ट करण्याचं. बघा, स्टॉप टॉकिंग ऑर यू विल बी पनिश्ड. कमांड देऊन टाकायचं, स्टॉप टॉकिंग ऑर यू विल बी पनिश्ड. शिक्षा होईल तुला. काय म्हणतात ना, स्टडी हार्ड अँड यू विल गेट सक्सेस. तुला यश मिळेल. स्टडी हार्ड अँड यू विल गेट सक्सेस. सजेशनमध्ये घेतलं बघा, लेट अस गो होम, चला घरी जाऊ. लेट असचे वाक्य यांच्याकडे आलेच होते, इम्परेटिव्हमध्ये ऑलरेडीच होते आपल्याकडं. बघा, तुम्ही परमिशन घेताय, लेट मी गो होम, मला घरी जाऊ द्या. तेही पद्धतीमध्ये यांच्यात घेता येईल. सपोजिशन दाखवण्याचं, सजेशन दाखवण्याचं सुद्धा वाक्य याच्यामध्ये येत राहतील. बघा, हॅव अ कप ऑफ टी, एखाद्याला ऑफर करणे. हॅव अ कप ऑफ टी, ऑफर केली. सगळे इम्परेटिव्हमध्येच आहेत. एवढं घ्या स्क्रीनशॉट. आणखीन एक लास्ट राहिला आपला, तोही घेऊ सब्जेक्टिव्ह मोडचा. सब्जेक्टिव्ह मूड, बरेच वेळेस प्रश्न यांच्यावरच पडलेले आहेत. इंडिकेटिव्ह किंवा सब्जेक्टिव्ह किंवा इम्परेटिव्ह, बस यांच्यावर चालत राहतात प्रश्न जास्त करून. त्याच्यामध्ये सब्जेक्टिव्ह मूडमध्ये संकेतार्थ त्याच्यामध्ये आलेले आहेत. काय काय त्याच्यामध्ये बोध होऊ शकतो संकेतार्थमध्ये. बघा, यामध्ये तुम्हाला विश, प्रेयर, त्याच्यानंतर ब्लेसिंग तुम्ही देताय.
शुभेच्छा देत आहे त्याच्यामध्ये विशमधून तेही करणं त्याच्यामध्ये अर्थ व्यक्त होतील. इमॅजिनरी कंडिशनचा बोध म्हणजे कंडिशनल सेंटेन्स आले पण त्यातही इमॅजिनरी ऑर अनरियल कंडिशन्स यांच्यामध्ये येऊ शकतात. इम्पॉसिबल कंडिशन ते देखील त्याच्यामध्ये टाकू शकते त्याच्यात वेगवेगळ्या पद्धतीने किंवा हायपोथेटिकल जे काही सिच्युएशन्स आहेत ते याच्यामध्ये घेऊ शकता तुम्ही. हायपोथेटिकल सिच्युएशन्स तुम्ही वापरू शकता. एक्झाम्पलवरून सुद्धा तुम्हाला ते लक्षात येईल. त्यातही दोन प्रकार पडलेले. सब्जेक्टिव्ह मूडमध्ये सुद्धा एक प्रेझेंट सब्जेक्टिव्ह असतं आणि पास्ट सब्जेक्टिव्ह असतं. म्हणजे इकडचं फायनाईट वर्ब जे प्रेझेंटमध्ये असेल आणि फायनाईट वर्ब जर पास्टमध्ये असेल तर ते पास्ट सब्जेक्टिव्ह होईल. बघा त्याच्यातही एक प्रेझेंट सब्जेक्टिव्ह प्रेझेंटमध्येच असणाऱ्या यांच्याकडं रचना राहतील. जसं बघा मे गॉड ब्लेस यू असं जे वाक्य असतं ते प्रेयरमध्ये असतं. मग त्यातलं जर मे मॉडेल जर काढून टाकलं तर मग ब्लेस हे तिथं फायनाईट वर्बचं काम करताना तुम्हाला दिसेल. बघा बरं मे गॉड असं न लिहिता फक्त लिहितं बघा गॉड ब्लेस यू. हे इथं वापरलेलं वर्ब आहे ते काय व्यक्त करतं म्हणजे याच्यातून तुम्हाला प्रेयर व्यक्त केली त्यानं किंवा विश व्यक्त केली तुमच्यासाठी एखादी त्या अर्थानं ते की होऊ शकतं. बघा माइंड दॅट द लेटर बी रिटन. लक्षात ठेव बघा माइंड दॅट द लेटर बी रिटन. खरं ते असं पाहिजे माइंड दॅट द लेटर शुड बी रिटन. पत्र लिहिल्या जावे. मग इथलं हे बी इथलं वापरलेलं वर्ब आहे ते तुम्हाला प्रेझेंट सब्जेक्टिव्ह त्याच्यामध्ये दर्शवत असते. बघा इट इज रिझॉल्व दॅट. बघा इट इज रिझॉल्व दॅट हिज रजिस्ट्रेशन बी ॲक्सेप्टेड. इट इज रिझॉल्व दॅट हिज रजिस्ट्रेशन बी ॲक्सेप्टेड. हे बी आलेलं लक्षात ठेवायचं यांच्यामध्ये. म्हणजे दॅट क्लॉजमधले तुम्हाला दिसतं हे बी प्लस वर्बचं थर्ड फॉर्म ही रचना यांच्यामध्ये वापरली प्रेझेंट सब्जेक्टिव्हिटीच आहे त्याच्यामध्ये. इट इज रिझॉल्व दॅट हिज रजिस्ट्रेशन शुड बी ॲक्सेप्टेड. त्या पद्धतीचं वाक्य याच्यामध्ये आहे. शूड आणि इथं म्हणजे मॉडेलला अवॉइड केलेले आहेत आणि तेच फायनाईट वर्ब म्हणून वापरलेले जे नॉन फायनाईट होते ते. पास्ट सब्जेक्टिव्हमध्ये बघा यात मग तुम्हाला भूतकाळी दिसतील ते क्लॉजमधले जे काही असतील. जसं बघा तुम्ही पहिलंच घेतलंय इमॅजिनरी कंडिशन. इफ आय वर अ बर्ड. मी जर पक्षी असतो तर काय केलं असतं रे आय वुड फ्लाय. मी उडालो असतो. हे इमॅजिनरीमध्ये तुम्ही गेलाय. बघा तुम्ही आणखीन इमॅजिनरीमध्ये असं जाता आय विश आय वर अ बर्ड. मी पक्षी असतो तर इफ ओनली आय वर अ बर्ड मग एक्सक्लेमेशन मार्क तुम्ही वापरले असते. बघा त्याच वाक्याला तुम्ही बघा इफ ओनली आय वर अ बर्ड एक्सक्लेमेशन मार्क. वेगवेगळ्या पद्धतीने ते वाक्य तुम्ही बोलून बघताय. काही जण म्हणतील हॅड आय विंग्स आय वुड फ्लाय. ते देखील याच्यामध्ये चाललं. पंख असते हॅड आय विंग्स आय वुड फ्लाय. मी उडालो असतो. शेवटी काय झालं तुम्ही सगळे इमॅजिनेशनच त्याच्यामध्ये करत आहात. बघा पास्टमध्ये आणखी तुम्ही शकता बघा आय विश दॅट आय हॅड बीन रिच. आय विश दॅट आय हॅड बीन रिच. मी श्रीमंत असतो तर अशी त्याने इच्छा व्यक्त केलेली होती कधी काळी. तर तुम्ही मॅनरमध्ये सुद्धा चाललंय बघा ही बिहेव्ज. बघा असे देखील वाक्य घेतलेले. ही बिहेव्ज ॲज इफ ही वर आवर बॉस. आमचा बॉस असल्यासारखाच तो वागतो. ह्या पद्धतीने आलं. ॲज इफची रचना त्यामध्ये लक्षात ठेवत झाला. एक 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 बघा आय वुड रादर यू वेंट बाय बस. आय वुड रादर मीन्स आय विश त्या अर्थाने घेतलेलं आहे बघा. आय वुड रादर यू वेंट बाय बस.
तू बसनं जा बस, असं मला वाटतं. ती इच्छा त्यानं व्यक्त केलेली आहे. इट इज टाइम वी स्टार्टेड. इट इज टाइम वी स्टार्टेड. इथले पास्ट फॉर्म तुम्ही बघत चला, बाकी नाही. त्यातलं हे पास्ट सब्जेक्टिव्हमधले उदाहरणं आहेत बघा. ही लुक्ड सो टायर्ड, ॲज इफ किंवा ॲज दो तुम्ही वापरू शकता बघा. ही लुक्ड सो टायर्ड, ॲज इफ किंवा ॲज दो तुम्ही वापरू शकता. ॲज इफ ही हॅड नॉट स्लेप्ट फॉर मेनी डेज. बऱ्याच दिवसापासून तो झोपला नाही असं तो वाटत होता. यांच्यामध्ये पण रचनेमध्ये बघा ॲज इफ ॲज दो तुम्ही वापरू शकताय. पास्ट फॉर्ममध्ये रचना आलेलं आहे. इथेही पास्ट फॉर्म आहे, इथेही पास्ट फॉर्म आहे, यांच्याकडे इथं पास्ट फॉर्म आलेले आहेत. ठेवायचं की इथलं हे फायनाईट वर्ब असणार आहे. प्रेझेंटमधले हे प्रेझेंटमध्ये प्रेझेंट आपण त्याला प्रेझेंट इन्फिनिट देखील म्हणतो. इथं त्याला प्रेझेंटमध्ये यूज केलेले आहे. त्यांच्या आधीचे मॉडेल वगळलेले आहेत. अशा प्रकारे हे मूड्सवरचे उदाहरणं आपल्याला लक्षात आलेच असते. टाईप्स हा सगळ्यात मोठा पार्ट आहे. हा सेपरेट राहणार आहे. आपण याला नंतर घेणारच, कारण सिम्पल कॉम्प्लेक्स कंपाऊंड सेंटेन्स हे डिटेलमध्ये शिकून त्यांना ओळखावे सुद्धा लागतात. इतकंच नाही तर याच्यामध्ये असणार जे सबऑर्डिनेट क्लॉजेस आहेत ते सबऑर्डिनेट क्लॉजेसचं सुद्धा आम्हाला प्रकार अभ्यासावं लागतं. त्याच्यामध्ये नाऊन क्लॉज आहे, ज्याला आम्ही नॉमिनल क्लॉज म्हणतो. त्याच्यानंतर ॲडजेक्टिव्हचं काम करणारा ॲडजेक्टिव्ह क्लॉज असतो, त्याला आपण रिलेटिव्ह क्लॉज देखील म्हणतो. आणि ॲडवर्बचंच काम करणारा ॲडवर्बियल क्लॉजसुद्धा असतो, ते देखील आपल्याला अभ्यासायचे. ॲडवर्बियल क्लॉजेसचे सुद्धा 9 फंक्शन्स आम्हाला अभ्यासायचे आहेत. त्याच्यानंतर नाऊन क्लॉजचे सुद्धा 4 ते 5 फंक्शन्स आम्हाला अभ्यासायचे आहेत पुढे चालून. इतकंच नाही तर कंपाऊंड सेंटेन्स जोडण्यासाठी जे काही आम्ही पुढं कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स वापरणार आहोत, ते कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्सचे सुद्धा 4 प्रकार पडतात. जसं मराठीमध्ये प्रधानत्व बोधक उभयनवी अव्ययाचे 4 प्रकार पडतात. समुच्चय बोधक, त्याच्यानंतर विकल्प बोधक, त्याच्यानंतर न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक. तसंच इंग्लिशमध्ये सुद्धा ती नावे आहेतच की. समुच्चय बोधक म्हटलं की तिथं कॉप्युलेटिव्ह आले. ही नावं बघा समर्पक आहेत. ती मराठी आणि इंग्लिशमध्ये जवळपास सारखंच चालतंय. त्याला ज्यांचं मराठी ग्रॅमर पक्कं असेल त्यांचं इंग्लिश ग्रॅमर पक्कं होऊन जाईल. ज्यांचं इंग्लिश ग्रॅमर पक्कं असतं त्यांचं मराठी ग्रॅमर पक्कं होऊन जाईल. लक्षात ठेवायचं. काही ना काहीतरी आपली एक बाजू खंबीर पाहिजे तरच होईल, नाही होणार नाही. त्याला त्याच्यामध्ये विकल्प असेल की लगे यांच्याकडे अल्टरनेटिव्ह आहे. शब्दाचं बघा अल्टरनेटिव्ह, अल्टरनेट वेगळं, अल्टरनेटिव्ह वेगळं. लक्षात ठेवायचं आहे. त्याला न्यूनत्व म्हटलं की तिकडे ॲडवर्स असतं, विरोध असतो. ॲडवर्स मग लगेच त्याच्यामध्ये ॲडवर्सेटिव्ह. आणि परिणाम आलं की इकडे इलेटिव्ह आलं, जिथं रिझल्ट काही ना काहीतरी दिसणार. या पद्धती देखील आपण अभ्यास करणारच आहोत पुढे. ठीक आहे, तर एवढे आपण थांबूया. उद्या तासाला आणखीन आपण नवीन चॅप्टर घेऊन भेटूया.